बातमीपत्रात पाहूयात आता एक ब्रेकिंग न्यूज। भायखळा जेल तुरुंग प्रशासनाची आज धावपळ उडाली आहे, कारण 30 महिला खासदार भायखळा तुरुंगाला भेट देणार आहेत। मंजुळा शेट्टी हत्या प्रकरणाची गंभीर दखल महिला खासदारांनी घेतली आहे, त्यामुळे तुरुंगात भेट देऊन त्या महिला कैद्यांच्या समस्या ऐकून घेणार आहेत। मंजुळा शेट्टीवरती लैंगिक अत्याचार तसंच महिला पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मंजुळाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी जेलर मनीषा पोखरकर आणि महिला कॉन्स्टेबल बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे या महिला पोलिसांना अटक करण्यात आली आहे। याची गंभीर दखल खासदारांच्या महिला सबलीकरण समितीने घेतली आहे, त्यामुळे विविध पक्षातल्या सुमारे 30 महिला खासदार भायखळा जेलला भेट देणार आहेत। प्रशासन मात्र युद्धपातळीवर जेलची साफसफाई करण्यात गुंतलंय, तर कोणत्याही महिला कैद्यानं तक्रार करू नये यासाठी त्यांची आत्मीयतेने विचारपूस केली जाते। आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी विशाल सिंह। मंजुळा शेट्टी हत्या प्रकरणानंतर आज 30 महिला खासदार या जेलची तुरुंगाला जाऊन भेट देणार आहेत आणि ज्या कैदी आहेत त्यांची विचारपूस करणार आहेत। कोणकोणत्या खासदारांचा यामध्ये समावेश आहे? तृप्ती, जर आपण बघाल तर ह्या प्रकरणामध्ये एकूण 30 खासदार आहेत आणि हे 30 महिला खासदार आहेत आणि महिला प्रत्येक पक्षातील जे महिला खासदार जे निवडून आले त्यांचा शिष्टमंडळ आहे। आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी मंजुळा शेट्टी जी जेलची वार्डन होती तिच्या मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती। अशामध्ये सर्वप्रथम ह्या जेलची जे स्वातीसाठी होते ती तपासक होती, त्यांच्यावर सुद्धा आरोप लागले होते की हे जे आरोपी जेलकर्मी त्यांना पाठिंबा देत आहेत। अशामध्ये त्यांनाही या केसवरून बाजूला करण्यात आला होता। त्याचबरोबर मुंबई पोलीस, क्राईम ब्रांच आणि राज्य महिला आयोग या सर्वांनी ह्या प्रकरणाची दखल घेतली होती, ते तपास सुरू होते। अशामध्ये अनेक आरोप लागत होते की जेलमध्ये जे महिला कैदी असतात, जे इतर कैदी असतात त्यांच्यावरती अनेक छळ होतात। अशामध्ये आज केंद्राचे जेवढे खासदार आहेत त्यांचा शिष्टमंडळ आहे, त्यामध्ये एकूण 30 खासदार आहेत आणि हे 30 खासदार प्रत्येक पक्षामधून येत आहेत। ते सगळे आज सकाळी 9च्या सुमारास भायखळा जेलमध्ये भेट देणार आहे। पण ह्या जे दौरा करणार आहेत, जे पाहणी करणार आहेत, ह्या पाहणी ऐकल्यानंतरच भायखळा जेल प्रशासन आहे तो दुरून अडचणीत आला आहे आणि त्यांनी प्रत्येक महिला कैदी जिथे आहेत त्यांची विचारपूस करत आहेत आणि संपूर्ण जेल परिसर आहे तो सक्षम करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक महिला कैदीला पर्सनली विचार करण्यात आला आहे आणि त्यांच्यामध्ये भीती लागली आहे की कोणीही महिला कैद्यांनी त्या खासदार त्यांची तक्रार करू नये। अशामध्ये लक्ष आहे की जे 30 खासदार येत आहेत ते संपूर्ण जेलची पाहणी करणार आहे। जेलची पाहणी केल्यानंतर नेमका रिपोर्ट तयार करतील किंवा एखाद्या कैदी त्यांना कोणती तक्रार करतो ह्याच्यावर सर्वांचा लक्ष लागून आहे। तृप्ती, धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या माहितीबद्दल। आज 30 महिला खासदार भायखळा तुरुंगाला भेट देऊन तेथील महिला कैद्यांची विचारपूस करणार आहेत, त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर या भेटीनंतर एक रिपोर्टही तयार होणार आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये भायखळा जेलची आता धावपळ सुरू झालेली दिसून येते। भायखळा जेलमध्ये साफसफाई करण्यात आलेली आहे आणि महिला कैद्यांची खूप चांगल्या प्रकारे विचारपूसही केली जाते असेही समोर आले।